सो फायनली 180 डेज कंप्लीट आणि 180 दिवसानंतरचा मी बघू शकता लाईव्ह हे फक्त आहे ना स्वतःवरती विश्वास ठेवल्यानं होतं. याचं त्याचं ऐकल्यानं आणि त्या 4 लोकांचा विचार केल्यानं कधीच काही होऊ शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, भरपूर साऱ्या जणांचे असे क्वेश्चन होते की तू 180 डे चॅलेंज का घेतला, म्हणजे अचानक असं काय झालं तुला, काही तुझं रिझन सांग मला 180 डे ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजला घेऊन. तर नमस्कार मित्रांनो, या पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला भरपूर सारं काही व्हिडिओमधून शिकायला भेटणार आहे. तर तोपर्यंत स्टे ट्यून आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की असं काही झालं नाही. मी 180 डे ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज घेतला आणि डायरेक्टच सगळं काही शक्य झालं. तर मित्रांनो, हा चॅलेंज घेण्या अगोदर पण मी 2 ते 3 वेळा जिम लावली होती आणि कंटिन्युअसली नाही करू शकलो. आणि 4 ते 5 वेळा हरल्यानंतर एक म्हणजे खरंच चांगली सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट आज तुम्ही बघू शकता. एकदम चांगला रिझल्ट भेटला आहे मला. तर मी सॅटिस्फाईड आहे. जे काय आहे ते सर्व मी तुम्हाला आज रिअल सांगणार आहे. माझ्या हातामध्ये कुठलंच काही नाही आहे, कागद वगैरे काहीच नाही. जे काय आहे ते मी इथून बोलणार आहे मनातून. जे माझ्यासोबत घडलं मागील 6 महिन्यामध्ये, माझा जे काय एक्सपिरियन्स होता ते मी पूर्ण तुम्हाला शेअर करणार आहे. तर मी 2025 नेमकंच लागलं होतं आणि मी ठरवलं होतं की भाई काही झालं तरी हा 2025 वेस्ट घालायचा नाही. अशामध्ये म्हणजे काहीतरी मोठं करून दाखवायचं आणि एकदम म्हणजे खतरनाक कमबॅक करायचं. आणि मी ठरवलं होतं की भाई जिम लावायची. आणि मित्रांनो, म्हणजे एकदम असं चिडचिड व्हायचं स्वतःवरती. कोणतंच काम म्हणजे असं सक्सेसफुली नाही व्हायचं. कोणत्याही कामामध्ये ते काम करण्या अगोदर मला माझ्या माइंडमध्ये असा विचार यायचा की भाई हे आपल्याच्यानं नाही होत, हे आपल्यासाठी बनलं नाही. आपण ट्राय केलं, आपण आपल्याच्यानं नाही झालं तर कोणी आपल्यावरती हसेल आणि हसल्यामुळं आपला अजून कॉन्फिडन्स लो होईल. आणि स्वतःवरती तर म्हणजे काहीच म्हणजे सेल्फ लव तर माझं पूर्ण म्हणजे काहीच नव्हतं माझ्यावरती. सेल्फ लव माझं तर बिलकुल नव्हतं. कॉन्फिडन्स लेवल एकदम 0, काहीच नव्हती माझ्यामध्ये कॉन्फिडन्स. आणि असं वाटायचं की भाई बाकीची मुलं म्हणजे आरशामध्ये बघून असं थोडंसं हेअर वगैरे म्हणजे सेट करतात आणि स्माईल देतात, फोटोज वगैरे क्लिक करतात, पण मला आरशामध्ये बघायला सुद्धा लाज वाटायची. आणि मी ठरवलं होतं की 2025मध्ये एकदम टॉपचा विषय करायचा आणि चांगल्या प्रकारे जिम वगैरे जॉईन करून स्वतःवरती फोकस करायचं. आणि मला माहीत होतं हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं एकमात्र सोल्युशन आहे की फिटनेस. आपण जर आपल्या शरीराला फिट केलं, आपण जर स्वतःवरती काम केलं, स्वतःला टाईम दिला, स्वतःवरती फोकस करायला लागलो तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी आपल्यासोबत चांगल्या घडणार आहेत आणि आपलं सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल, सेल्फ लव आपलं वाढेल आणि सगळ्या गोष्टी आपल्यासोबत म्हणजे पॉझिटिव्हली घडतील. हे मला माहीत होतं. आणि याच्यामुळे मी काय केलं, 2025 नुकताच लागलं आणि 2025मध्ये मी ठरवलं की भाई काही झालं तरी हा 2025 आपल्याला वेस्ट नाही घालायचा. ठरवलं. तर मित्रांनो, जानेवारी अख्खा घालवला याच्यामध्येच की आज जाऊ, उद्या जाऊ आणि सोमवारपासून जाऊ. आणि सोमवार म्हणता रविवार बिवार सगळं जानेवारी पूर्ण गेला. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जिम लावली आणि 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन टाकलं. आणि मस्त मग जिमला वगैरे जायचो मस्त म्हणजे. आणि चांगलं वाटत होतं, म्हणजे आनंद होऊ लागला की भाई काहीतरी सुरुवात केली आणि सगळ्या गोष्टी चांगल्या चालत होत्या. आणि ज्यावेळेस माझ्या जिमचा फर्स्ट डे होता त्यावेळेस होता मंगळवार. आणि मी जी जिम लावली ती रविवारी बंद असते. आणि मला माहीत होतं की भाई आपल्याला काही झालं तरी रविवारी कुठेतरी वॉकिंगला वगैरे थोडंसं म्हणजे आपल्या रुटीनमध्ये राहण्यासाठी आपल्याला म्हणजे सकाळी उठून फिरायला वॉकिंगला जावं लागेल. आणि मी काय केलं, शनिवारी असा विचार करून झोपलो की भाई आपल्याला रविवारी उठायचे आणि उठल्यानंतर कुठेतरी बाहेर वॉकिंगला वगैरे थोडंसं जायचं आणि रुटीनमध्ये यायचं. जशी रविवारीची सकाळ झाली आणि सकाळचा जसा अलार्म वाजला तसं मनामधून एक म्हणजे निघालं की भाई काय एकच तर डे असते संडे, रेस्ट डे, आणि त्याच्यामध्ये पण तुला ते वाया घालायचा. बॉडीला रेस्ट पण जरुरी आहे असं मला मनाने माइंडला सिग्नल दिलं. आणि मी काय केलं, मनाचं माझ्या ऐकलं. मन कंट्रोलमध्ये वगैरे नव्हतं त्यावेळेस आणि मी माझ्या मनाचं ऐकलं आणि ठरवलं की भाई चला संडेला रेस्ट घेतला पाहिजे. रेस्ट पण आपल्या बॉडीसाठी जरुरी आहे आणि असं ठरवलं. आणि मग या संडेमुळे काय झालं माहिती आहे का, कित्येकदा माझा मंडेला बँड वाजली. म्हणजे मंडेला उठूच वाटायचं नाही. मंडेला असं वाटायचं की भाई, कारण संडेला 10ला 10:30ला उठायची सवय होती आणि मंडेला मग अजून बॉडी रेस्ट मागायची. याच्यामुळे मंडे पण माझा वेस्ट जायचा. आणि असं तोडकं मोडकं जिम चालू होतं. त्याच्यानंतर काय झालं, सण वगैरे लागले, होळी आली. होळीमध्ये पण 1-2 दिवस जिमला सुट्ट्या होत्या. शनिवारी होळी होती आणि रविवारी तर सुट्टीच असते. मग इथं 2 दिवस गेले. 2 दिवस 10:30ला उठतं म्हणजे असं तोडकं मोडकं चालू होतं. मग नंतर काय झालं, होळी झाली. होळीच्या नंतर आली भीमजयंती. भीमजयंतीला मग अजून भरपूर सारे दिवस गेले आणि असंच चालू होतं. मग ठरवलं की भाई हे सगळं ठीक झालं, आता सगळे सण बिनं झाले आपले, सगळं काही झालं आणि आता काही झालं तरी जिमला जायचं. पण
हे ठरवल्यानंतर माइंडमध्ये क्लिक झालं की भाई आता जर आपण गेलं तर जिममधले आपला काय विचार करतील की भाई इतके दिवस आलं नाही आणि आताच आणि अचानक आता हे आले आणि जिम वगैरे करायले, आणि त्या सगळ्यांचा विचार माझ्या मनामध्ये मला खात होता. मी आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं करून घरीच राहिलो आणि तिथं पण माझी जिम स्किप झाली. एवढं सगळं म्हणजे चिडचिड होऊन सगळं होऊन एवढं ठरवूनसुद्धा 2025मध्ये कमबॅक करायचं एवढं ठरवूनसुद्धा मी जिम स्किप केली. 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन गेलं कंटिन्युअसली. तोडकं मोडकं म्हणत दीड महिन्याच्या आसपास म्हणजे मी जिम केली. 1.5 महिना वेस्ट गेला, फीस गेली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि अजून पण गेलो माझ्या कम्फर्ट झोनमध्ये. मित्रांनो माझ्यामध्ये आहे ना एक खूप घाण सवय होती. मी कोणतंही काम 2 ते 3 महिने करायचो नवीन आणि नंतर मला ज्या कामाला प्रॉपर टाईम द्यायचा असतो त्यावेळेस मी ते काम स्किप करायचो. आणि मला अजून म्हणजे नवीन काम करण्यात म्हणजे नवीन ट्राय करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. काय होईना ते मी करायचो तर सही, पण ज्यावेळेस मला प्रॉपर टाईम द्यायचा होता त्यावेळेस मी ते स्किप करायचो. अजून बऱ्याच काही अशा गोष्टी घडल्या माझ्यासोबत ज्याच्यामुळे माझा इगो वगैरे हर्ट झाला. आणि काही जणांच्या अशा गोष्टी आहेत ते डायरेक्टली इथं लागलेल्या आहेत माझ्या आणि त्यांना मी इथं एकदम जपादून ठेवलेलं आहे. त्यांना मी नाही तर माझी वेळ नक्की उत्तर देईल. आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या. कॉन्फिडन्स लेवल एवढा डाऊन झाला ना माझा, खरंच सांगतो मी लिटरली की 0 कॉन्फिडन्स होता माझ्याकडे. मी नेहमी त्या चुत्या 4 लोकांचा विचार करायचो की हे माझ्या बारेत काय म्हणेल ते काय म्हणेल. मित्रांनो मला एकच सांगायचं आहे, कोणत्याही 4 लोकांचा विचार न करून तुम्ही तुमच्या स्वतःवरती फोकस करा. एकदम ट्रान्सपरंट राहा आणि स्वतःवर फोकस करा. बस बहिणचो तुम्हाला कोणत्याच माईकाला तुम्हाला रोखू शकणार नाही काही करण्यावर. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, बस तुम्ही जग जिंकू शकता. कळलं का? ते म्हणतात ना एक टर्निंग पॉईंट येतो लाईफमध्ये आणि आपल्याला रिअलाईज होतं की खरंच आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आणि ते समजून घेऊन जर आपण स्वतःवरती काम केलं तर 100% आपण सक्सेसच्या वेला जातो. ही सुरुवात केली अशी आणि ठरवलं की अजून एक स्वतःला चान्स देऊन बघूयात, अजून एक सुरुवात करूयात. आणि ठरवलं यावेळेस काही जरी झाली, दुनिया इकडची तिकडे गेली, काही होऊ दे, पण आपल्याला यावेळेस गिवअप नाही करायचं. आपल्याला 100% आपलं टार्गेट अचीव केल्याशिवाय राहायचं नाही, असा माइंडसेट घेऊन सुरुवात केली. जिम जॉईन केली आणि जिम जॉईन केल्यानंतर माइंडमध्ये क्लिअर होतं की अगोदर जसं आपण जिममध्ये फॉलो वगैरे सगळं करत होतो तसं जर अजून आपण फॉलो वगैरे केलं, तसं जर आपण राहिलो तर आपल्याच्यानं ते कंटिन्युअसली आणि कन्सिस्टन्सीनं डिसिप्लिननं नाही होणार. आपल्याला काहीतरी वेगळा वे त्याचा शोधावं लागणार आहे. आणि असंच मी सर्च करत होतो की मला वेगळं काय भेटेल आणि काय मला असं म्हणजे वेगळं भेटेल ज्यानं मी कन्सिस्टन्सीनं डिसिप्लिननं आणि कंटिन्युअसली माझं टार्गेट मी पूर्ण करू शकेल. तर असं सर्च करता मला एक कळालं की मी एक छोटीशी डायरी बनवली. एक मिनिट मी तुम्हाला दाखवत होते. एक छोटीशी डायरी बनवली आणि याला डायरेक्ट नाव दिलं की पुनर्जन्म. तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये पूर्ण लिहिलं की 6 मंथ जर्नी आणि इथं सगळ्या 6 महिन्याचे गोल्स वगैरे लिहिले आणि इथं म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट करायचं 6 महिन्यामध्ये आणि सगळं लिहिलं. आणि डेली काय आपण वर्कआउट करतो, आपण मेडिटेशन करतो, सगळ्या गोष्टी आपण दिवसामध्ये फॉलो करतो ते डेली लिहायच्यात असं ठरवलं. आणि कंटिन्युअस लिहत गेलो. याच्यामध्ये पूर्ण वही भरून गेलेले आहे आणि याच्यामध्ये एक पण दिवस स्किप नाही करायचं असं ठरवलं. डेली लिहायचं आणि ज्या दिवशी आपण नाही लिहिलं त्या दिवशी एक छोटीशी पनिशमेंट द्यायचं असं ठरवलं. नंतर मित्रांनो असंच मी इंस्टाग्रामवरती थोडंसं रील बघत होतो आणि रील बघितल्यानंतर ते एक आपल्या फोनमध्ये एक ऑप्शन असतं बघा, आपल्याला जे काही म्हणजे नवीन घ्यायचं आहे किंवा आपण जे काही विचार करतो ते आपल्याला डायरेक्टली फोन आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला ते शो करत असतं. तर असंच माझ्यासोबत झालं. मी 6 महिन्याचं चॅलेंज घेतल्यानंतर काय झालं माहिती आहे का, इंस्टाग्रामवरती रील बघता मला एक रील आली. त्याच्यामध्ये त्या मुलानं सुद्धा 180 दिवसाचा चॅलेंज घेतला होता आणि त्याचं वजन लगभग 120च्या वरीच काहीतरी होतं समथिंग. आणि त्यानं त्या 6 महिन्यामध्ये चांगलं त्याचं वेट कमी केलं होतं आणि एकदम चांगल्या प्रकारे तो ट्रान्सफॉर्मेशन झाला होता. आणि त्याचे भरपूर सारे व्हिडिओज व्हायरल झाले, त्याला भरपूर सारा सपोर्ट भेटला होता इंस्टाग्रामवरती. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी चेक केल्या आणि काही याच्यामध्ये मुलीसुद्धा इन्व्हॉल्व होत्या. मुलीचं पण भरपूर सारा वेट होता आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेट झाल्या होत्या. पण नंतर मग मला एक लक्षात आलं की भाई या डायरीपेक्षा आपल्याला 10x+ चांगले सोल्युशन हे भेटले आणि ते जर आपण फॉलो केलं, ते जर आपण कन्सिस्टन्सीनं केलं तर आपल्याला काही माईकाला आपल्याला रोखू शकत नाही आपलं ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण करण्यासाठी. आणि आपल्यालाच मित्रांनो ते बघून एवढं भारी वाटलं मला. मी डायरेक्टली उद्या जिममध्ये गेलो आणि एवढी एक्साइटमेंट होती ना स्वतःमध्ये, असं वाटू लागलं की काय उचलून अप टू काय करू, कारण एवढं खतरनाक मला सोल्युशन भेटलं होतं माझं. आणि जिममध्ये गेल्यानंतर मी काय केलं, डायरेक्ट 4 चौकामध्ये माझं टी शर्ट ओपन केलं आणि टी शर्ट ओपन केलं आणि भावाला म्हणलं डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड कर म्हणलं. तर मित्रांनो खरं सांगतो, जे काही जिममधले मुलं वगैरे होते ना ते बघणारे बघू लागले, काही जण हसू लागले
काही जण म्हणू लागले काय हे बालिशपणा करायला, आता शोधतं काय याला, पूर्ण ढेरी वगैरे घालून व्हिडिओ शूट करते, बॉडी बनल्यानंतर तर व्हिडिओ रेकॉर्ड करतो, असं काही जण म्हणजे म्हणू लागले. पण मित्रांनो, माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता आणि एवढा कॉन्फिडन्स मला त्या एका रीलला बघून एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्ड झाला होता की भाई मी म्हणलं हे व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आणि म्हणलं 6 महिन्यानंतर परत त्याच प्लेसवरती व्हिडिओ रेकॉर्ड करत म्हणलं आणि नंतर बघत म्हणलं की ते लोक काय म्हणतील. म्हणजे पूर्ण व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड केला. मी डायरेक्ट संध्याकाळी ते व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला आणि जिथं मित्रांनो मी माझी म्हणजे इंस्टाची आय डी एवढी मेंटेन करून ठेवली होती, तिथे एवढ्या छान छान पोस्ट मी टाकल्या होत्या, बाईकवरती इकडं तिकडं फिरायच्या, एवढ्या म्हणजे चांगले ड्रेसिंग सिंग्स एकदम गॉगल वगैरे लावून चांगल्या फोटो टाकले होते. तिथंच मी माझा डाऊनफॉल टाकून टाकला डायरेक्टली आणि संध्याकाळी व्हिडिओ टाकला मी आणि सकाळी उठलो मित्रांनो आणि नेट वगैरे चालू केलं. मित्रांनो अक्षरशः सांगतो तुम्हाला, फोन माझा हँग झाला डायरेक्टली. एवढे मेसेज, एवढ्या कमेंट्स, एवढ्या लाईक्स, एक रात्रीमध्ये ते व्हिडिओ माझा 1,00,000+ लोकांनी बघितला होता आणि लाईक्स पण भरपूर साऱ्या आल्या, कमेंट्सचं पूर्ण पॉझिटिव्ह, मित्रांच्या पण, अननोन लोकांच्या पण आणि भरपूर सारा म्हणजे मला चांगला फीडबॅक भेटला आणि तिथून एक अजून मला म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे माझा माइंडसेट झाला, अजून मला मोटिवेट झालं. आणि मित्रांनो त्या एवढ्या गर्दीमध्ये आहे ना, एवढ्या मला लाईक्समध्ये, एवढ्या मला कमेंट्समध्ये ते 4 लोक मला दिसत नव्हते भ्यांचू, ज्याचा विचार करून मी माझे 5 वर्ष मी वाया घातले, ते मला लोक तिथे भेटले नाही. एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तिथून मी मोटिवेट झालो आणि ठरवलं की आता थांबायचं नाही. आता एवढं आपल्याला भारी सोल्युशन भेटलं, ते फक्त फॉलो करायचं आणि थांबायचं नाही. तिथून स्टील कंटिन्युअसली मी 6 महिने कुठला एक्सक्यूज न घेता, कुठलं मी म्हणजे पावसाळा नाही बघितला, तुम्ही बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे काय कन्सिस्टन्सी होती मित्रांनो, खरंच म्हणजे नेक्स्ट लेवल. मी आत्तासुद्धा माझे रील्स वगैरे चेक करत होता, तर मलाच यकीन होत नाही की भाई मी हे म्हणजे कसं म्हणजे मी जाऊ शकलो. ते पाणी म्हणजे एकदम असं माझ्या शरीरावरती टप लागत होतं, तरी पण सुद्धा मी गेलो, कंटिन्युअसली केलं आणि त्याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही. कुठलीही मेहनत आपली वेस्ट जात नाही, त्याचं फळ थोडंसं लेट किंवा लवकरसुद्धा भेटू शकतो. पण आपण कन्सिस्टन्सीनं करायला पाहिजे, डिसिप्लिननं करायला पाहिजे. कुठलंच आपण केलेलं कुठलंच काम कोणतंही असू द्या, चांगलं वाईट, ते कधीच वाया जात नाही. त्याचं काही ना काहीतरी फळ आपल्याला भेटतं, चांगलं असो किंवा वाईट असो. वाईट कामाचं वाईट भेटतं आणि चांगल्या कामाचं चांगलं भेटतं. आणि तिथून म्हणजे कंटिन्युअसली मी जिम केली, कन्सिस्टन्सीनं, डिसिप्लिन. तुम्ही बघू शकता माझी कन्सिस्टन्सी कोणत्या लेवलची होती. मी एकदम पाण्यामध्ये सुद्धा गेलो, कंटिन्युअसली जिम केली, कंटिन्युअसली गेलो जिममध्ये आणि एकदम बघू शकता तुम्ही रिझल्ट काय आहे. असं नाही मित्रांनो की मी कंटिन्युअसली म्हणजे 6 महिने 180 दिवस कंटिन्यू जिम केली, तर मी सुद्धा तुमच्यावर एक माणूस आहे आणि ट्राय करतोय माझ्या बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी. आणि उठून मी म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आलो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही. माझी काय लेवल होती, मला कन्सिस्टन्सीचं C माहीत नव्हतं आणि डिसिप्लिनचं D माहीत नव्हतं, तरीसुद्धा मी एवढं ग्रॅब केलं आणि मी सॅटिस्फाईड आहे मित्रांनो. आणि खरंच एवढं चेंज झाले, मला स्वतःवरती सुद्धा विश्वास होतो. मला माझ्या भावाचे कपडे यायला लागलेत जे, आणि खरंच खूप खुश आहे मी. आणि मित्रांनो कपड्याचा मला एवढा छंद होता ना, मला म्हणजे खरंच सांगतो, तुम्ही दुकानात गेल्यानंतर, मी शॉपमध्ये गेल्यानंतर मला एक्सेल साईजचे शर्ट आवडायचे. एक्सेल साईजचे शर्ट एकदम चांगल्या प्रकारे प्रिंटेड वगैरे असतात, सगळे चेक्स वगैरे एकदम खतरनाक प्रिंट असते त्याच्यावर. आणि डबल एक्सेलचे शर्ट फक्त प्लेन आणि त्याच्यावर काही प्रिंट नसते, एकदम चेक्स वगैरे, मला ते आवडायचे नाही. पण काय करावं, घातली. पण आता अशी बॉडी बनवेल ना की आपल्याला जो शर्ट घालायचा तो आपल्याला येईल आणि खतरनाक म्हणजे खूप चांगलं वाटते, खूप चांगलं फील होतं. आणि हे आपल्या मेहनतीचं फळ आहे मित्रांनो, खरंच खूप चांगलं. आणि ज्या चुका माझ्या अगोदर मी जिम लावल्याने झाल्या त्या मी परत नाही केल्या, त्या मी म्हणजे त्याच्यावर मी इम्प्रूव्हमेंट केलं. जसं मी संडेला रेस्ट करायचो, तसं संडेला रेस्ट केल्याने माझा मंडेला खूप वेळा एक्सरसाइज वगैरे, जिम वगैरे माझी स्किप झाली, तसं मी बिलकुल नाही केलं. संडेला पण मी ग्राउंडवरती जायचो, वॉकिंग वगैरे करायचो, म्हणजे रुटीनमध्ये राहण्यासाठी या गोष्टी मी संडेला पण मी फॉलो केल्यात. आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी इम्प्रूव्हमेंट केले. जसं की माझा बिफोरमध्ये होतो, मला खूप सारे म्हणजे निगेटिव्ह थॉट्स वगैरे यायची, त्यासाठी मी मेडिटेशन केलं, माझा माइंडसेट पूर्ण पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, त्याचा खूप चांगला आहे. भाई स्वतःवरती फोकस करा मित्रांनो, खरंच खूप म्हणजे तुमच्यासारखा कुणीच भारी नाही. स्वतःची क्वालिटी ओळखा, फक्त स्वतःमध्ये काय क्वालिटी आहे, स्वतःमध्ये तुम्ही काय आहात हे फक्त ओळखायला शिका. तुमच्या एवढं भारी कोणीच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि स्वतःला कधी कमी लेखायचा प्रयत्न करू नका कधीच. तुम्ही काही पण करू शकता, जे तुम्ही विचार करताय ते तुम्ही काही पण करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक चांगल्या माइंडसेटसोबत चला. एकच लाईफ आहे, ती लाईफ कोणत्याही फालतूपणामध्ये वेस्ट घालू नका. तुमच्या घरच्यांना बघा, तुमच्या घरच्यांना सपोर्ट करा, घरच्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करा, तुमच्या
फॅमिलीला खुश ठेवायचा प्रयत्न करा, स्वतः खुश राहा, मित्रांना टाईम स्पेंड करा आणि कुठल्याच फालतूपणामध्ये अडकून बसू नका. खूप चांगली लाईफ आहे. मेडिटेशन करा डेली, माइंड पूर्ण पॉझिटिव्ह होतं आणि एकदम चांगला पॉझिटिव्ह माइंडसेट होतो. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे भाई त्याचा. खरंच मेडिटेशननं मी भरपूर सारं चेंज झालो. अगोदर माझ्यामध्ये असे एकदम निगेटिव्ह थॉट्स यायचे. चालताना सुद्धा मी बरोबर चालतोय का, माझं शर्ट थोडं वडी झाले का, माझी बनियाल दिसते का, असे सुद्धा मला थॉट्स यायचे भाई. म्हणजे या लेवलचा होतो मी, कळतं का तुम्हाला. पण खरंच एवढं काय मी चेंज झालो ना, एवढं भरपूर सारं मागील काही दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये मला एवढं मी चेंज झालो. स्वतःला टाईम देऊन मी डायरेक्ट ट्रान्सपरंट होतो. माझा वे क्लिअर होता. मला समोर मला काय करायचं की नाही हे मला सगळं क्लिअर होतं आणि या डिसिजनमुळं मी भरपूर सारं चेंज झालो. चॅलेंज घेऊन लाईफ एन्जॉय करायला शिका, कारण चॅलेंज हे तुम्हाला मजबूत आणि एकदम स्ट्रॉंग बनवतात. मित्रांनो, हे सगळं चॅलेंज घ्यायचं, हे तुमच्या पुढे एवढं बडबड करायचं, हे माझा दुसरा काहीच हेतू नाही. माझा एक क्लिअर वे होता की भाई आपण जर जिमला गेलो, आपण जिम करतोय, आपण वर्कआउट करतोय, तर एकट्याला सांगून जर आपण जिम केली, आपण वर्कआउट केली, तर ते कधीच म्हणजे कन्सिस्टन्सीनं होऊ शकणार नाही. हा माझा डिसिजन आहे की भाई आपण आपल्या मनासोबत किती प्रामाणिक आहोत हे आपल्याला माहीत आहे. जर आपण करोडो लोकांपुढं सांगितलं, आपण अब्जो लोकांपुढे जर आपला चॅलेंज घेतला, आपण त्यांच्यापुढे सांगितलं, आपण सोशली जर ते आपण अपलोड केलं आपला चॅलेंज, तर आपल्याला 100 लोक, हजारो लोक, करोडो लोक हे बघणार आहेत आणि त्यांच्यापुढेच आपण चॅलेंज घेऊन एक्सक्यूज केले आणि आपण जिमला नाही गेलो, आपला चॅलेंज आपण पूर्ण नाही केला, तर त्या अब्जो करोड लोकांच्या नजरेमध्ये आपण एक चुत्या बनून राहणारा, चुत्या बनून. तर हा माझा माइंडमध्ये क्लिअर होता. त्याच्यामुळं मी कंटिन्युअसली आणि कन्सिस्टन्सीने जिमला गेलो, कंटिन्युअसली मी केलं सगळ्या गोष्टी. मित्रांनो, हा 180 दिवसाचा अध्याय इथं संपतो, पण प्रवास अजून संपला नाही आहे, ते कंटिन्युअसली राहील. लवकरच एका नवीन अध्यायासोबत तुम्हाला भेटूयात आणि 1 तारखेला 1 जानेवारीला एक नवीन अध्यायासोबत तुम्हाला भेटूयात लवकरच. आणि त्यावेळेस सांगू माझं नेक्स्ट टार्गेट काय आहे. तर तोपर्यंत स्टे ट्यून. आणि खरंच मित्रांनो, स्वतःवरती फोकस करायची का, स्वतःवरती काम करा, स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करा. तुमच्या एवढं भारी कोणीच नाही. व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण हे सगळं करू शकतो. तर करावं लागेल तर ते स्वतःवरती विश्वास करावा लागेल आणि स्वतःला कधीच कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही खरंच खूप भारी आहात. तुमच्या एवढं कोणीच नाही आहे हे फक्त समजून घ्या. आणि भेटूयात एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.